नमस्कार. मी आरती गुप्ते. अपर्णा रंजना नाईक यांच्या ग्रे मिस्ट्री या चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर अनोखे नाते ही कथा सादर करत आहे आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. ऐकूया तर अनोखं नातं. बंगलोरच्या सुप्रसिद्ध केटरिंग कॉलेजचा वर्षाचा शेवटचा दिवस. शेवटच्या वर्षाच्या मुलांसाठी केलेल्या निरोप समारंभाचा कार्यक्रम. सगळ्यांच्याच मनाला हुरहुर लागलेली. कॉलेज सोडून जाताना येणाऱ्या आठवणी, केलेलं रॅगिंग, खेळलेल्या मॅचेस, गॅदरिंग, ट्रिप्स सर्व आठवून शेवटच्या वर्षाच्या मुलांचे डोळे भरून येत होते. कारण कॉलेजमध्ये काढलेले दिवस कधीच परत येत नाहीत, सर्वांना माहितीच आहे. आज निरोप समारंभात अजून एक गोष्ट होती. प्रत्येकाने स्टेजवर येऊन आपल्याला पुढं काय करायचंय ते सांगायचं होतं. केटरिंगच्या मुलांना ट्रेनिंगसाठी मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये नेतात. बहुतेक मुलांना 5 स्टार हॉटेलमधल्या सगळी चमक धमक आवडते. तिथलं वातावरण, तिथे येणारा वर्ग ह्याचं आकर्षण असतं आणि ते तिथेच काम करणं पसंत करतात. बहुतेक जणांनी तेच सांगितलं. काही जणांनी बोटीवर काम करायचं सांगितलं. सरिताची पाळी आली. ती बोलायला उभी राहिली. तिची मतं जरा वेगळी होती. ती म्हणाली तिला स्वतःचं एक रिसॉर्ट काढायचं होतं. चमक धमक, हॉटेल, ड्रिंक्स, डान्स फ्लोअर, स्पा, जिम वगैरे काही नसणार होतं. छोटे फक्त 4 रूम्सचे रिसॉर्ट, पण रूम्स मात्र अगदी अद्ययावत, स्वच्छ आणि सुसज्ज. बहुतेक जणांना तिचं पटलंच नाही. अलीकडच्या काळात कोणाला आवडेल असं साधं रिसॉर्ट? फक्त एका मुलाला ते आवडलं. तो होता संजय. त्याच्या मनात तेच होतं. अगदी घरगुती पण सुंदर रिसॉर्ट. गंमत म्हणजे दोघांची मतं आणि मनं पण जुळली. दोघंही बंगलोरलाच राहत. आपापल्या आई वडिलांशी बोलून त्यांनी बंगलोर पासून 20 किलोमीटरवर छोट्याशा टेकडीवर जागा घेऊन आपलं बांधकाम सुरू देखील केलं. बँकेकडून लोन घेतलं. हे सगळं एकत्र करत असताना स्वाभाविकच सहवास, प्रेम, लग्न तसंच झालं. आणि खूप जाहिराती केल्यामुळे लोकांना लगेच कळलं. त्यांनी रिसॉर्टचं नाव ठेवलं होतं नीरव रिसॉर्ट. छोट्याशा टेकडीवर वसलेलं, समोर नदी, आजूबाजूला झाडी आणि जेवणाची उत्तम व्यवस्था. तिथे येणारा क्लासच वेगळा असेल. शांतताप्रिय लोक तिथे येत आणि उत्साह अंगीकारून जात. सरिता भावना प्रधान मुलगी होती. नवऱ्यावर नितांत प्रेम. तिने नीरव मध्ये 2 रोपटी लावली, अबोली आणि मोगरा. स्वतःच्या संजयच्या प्रेमाचं त्याला प्रतीक समजत होती. मस्त चाललं होतं. नीरवनी खूप प्रसिद्धी मिळवली. त्यातच भर पडली सरिताची आई होण्याची. सरिता बंगलोरला आईकडे बाळणपणासाठी गेली. सुंदर पुत्ररत्न झालं. महिना झाला. आनंदाला पारावर नव्हता. बाळाचं नाव सुमेध ठेवलं. सरिताचा सुमेध म्हणजे जीव की प्राण होता. पण नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी होतं. 2 महिने झाले आणि तिला ताप यायला लागला. दिवसेंदिवस तब्येत बिघडू लागली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. पण काही उपयोग झाला नाही. मलेरियाचं निदान झालं. शरीराने औषधाला साथ दिलीच नाही आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. जीव जाता जाता माझा सुमेध असं म्हणत होती ती. आणि संजय, तो दुःखाने वेडापिसाच झाला. त्याला काय करावं ते समजेना. संजयला कसं समजवायचं त्याच्या आई वडिलांना पण समजेना. दिवसभर नुसता बसून राहायचा, रडायचा. संजयच्या आई वडिलांना काय करावं, कसं समजवावं तेच कळत नव्हतं. पण म्हणतात ना, देव कोणाच्या तरी रूपात धावून येतो. त्याप्रमाणे अचानक संजयची एक विधवा डॉक्टर मावशी त्याच्याकडे आली. यजमान आर्मीत होते, नुकतेच निधन झालेले. तिला हकीकत कळल्यावर ती बंगलोरला आली. तिने ठरवलं की आपण पुढे होऊन सर्व करायचं. तिने संजयला सांगितलं, तू रिसॉर्टवर जा, मी बाळाला सांभाळते. 6 महिन्याचा झाला की येते घेऊन तिकडे. तुला बाळासाठी तरी उभं राहायलाच हवं. आता संजयनी पण मनावर घेतलं. छोट्या सुमेधसाठी मनावर दगड ठेवून कामाला लागला. यथावकाश सुमेधचं शिक्षण बंगलोरमध्ये पार पडलं. घरचंच असल्यामुळे तो पण केटरिंगलाच गेला. वडील मुलाचं नातं प्रेमापेक्षा जास्ती मैत्रीचं होतं. दोघं एकमेकांना समजून घेत होते. दोघं विकेंडला बंगलोरला जात आणि रिसॉर्टला लागणारं सामान घेऊन येत असत. आज पण ते फोरम मॉलमध्ये गेले होते. गर्दी होती. दोघे जण एस्कलेटर वरून खाली येत असताना वरून एक पार्सल गडगडत खाली येताना दिसलं. सुमेधनी ते पटकन पकडलं. वर पाहिलं तर 2 तरुण मुली.
एकीने हात करून खूण केली की माझं आहे म्हणून. खाली उतरल्यावर सुमेधनी पाहिलं तर दोन जुळ्या बहिणी. एक एकदम मॉडर्न स्कर्ट घातलेली, दुसरी साधी सलवार कमीज घातलेली. सॉरी सॉरी म्हणून तिने पॅकेट हातात घेतलं. दुसरी तिच्यावर वैतागलेली होती. कशी ग तू वेंधळी, चल आता. मी निशा आणि ही उषा. तिने सुमेधकडे शेक्यांसाठी हात पुढे केला. उंचा पुरा देखणा सुमेध निशाला खूप आवडलेला असतो. वडील मुलांमध्ये खूप साम्य असतं. संजय म्हणाला, चल सुमेध. हो बाबा, उद्या पण चक्कर टाकावी लागणार आहे. थोडं सामान राहिलंय ना. हो, उद्या याच वेळी येऊ. असं म्हणून दोघं निघून गेले. निशानी बरोबर तेवढं ऐकलं. उषाला म्हणाली, आपण उद्या पुन्हा येऊ, मला थोडी खरेदी करायची. उषा म्हणली, ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी ते दोघे परत सामान आणायला आले. निशानी उषाला आणलंच होतं. अचानक बघितलं असं दाखवत निशानी हात केला. हाय, तुम्ही परत आलात? हो. आणि तुम्ही? थोडी खरेदी करायची होती. 2 दिवसांनी परत मुंबईला जाणार. निशा सुमोदची प्रतिक्रिया बघत होते. हो का? तुम्ही मुंबईला असता का? हो, आम्ही अजून 2 दिवस इथे आहोत, निशा म्हणाली. चला, आपण कॉफी घेऊया का? तुम्ही काय करता? सुमेधला पण जरा वाटलं की जाऊन तर पाहू. त्यांनी वडिलांकडे पाहिले. संजय पण म्हणाला, चल. मग चौघे जण कॅफेटेरियामध्ये गेले. ओळखीची देवाणघेवाण झाली. संजय म्हणाला, आमचं 20 किलोमीटरवर नीरव रिसॉर्ट आहे, जमलं तर या की. निशा जणू वाटच पाहत होती. आम्ही येतो उद्या. उषा डोळे वटारत होती, पण तिने लक्षच दिलं नाही. सुमेध तिला अगदी फार आवडला होता. दुसऱ्या दिवशी दोघी कॅब करून नीरवला गेल्या. नीरव रिसॉर्ट बघितल्या बघितल्या दोघी नीरवच्या प्रेमातच पडल्या. चहूकडे हिरवाई, समोर नदी, छोटं शंकराचं देऊळ, नीरवच्या समोरची 2 झाडं, एक अबोली आणि एक मोगरा. मुख्य म्हणजे संजय सुमेधचं अगत्य. दोघींच्या मनात एकच विचार आला, इथून जाऊच नाही. दुसऱ्या दिवशी संजय सुमेधनी त्यांना आजूबाजूला फिरवलं आणि त्याच्या जोडीला होते उत्तम खाणेपिणे. जायचा दिवस आला. 2 दिवसात सुमेध आणि निशा एकमेकांच्या खूप जवळ आले होते. तिचा निर्मळ अवखळ स्वभाव, खोडकरपणा, जीवन भरभरून जगण्याची वृत्ती त्याला मनाला भावलेली असते. ही कायमची इथे आली तर? तिची संमती असेल तर जावं का पुढे? निशाला पण तेच वाटत होतं. पण विचारायचं कसं? तिने आपलं गुपित उषाला सांगितलं. उषाला सुमेध पसंत होताच. तिने ठरवलं, आई बाबांना विचारून ह्या दोघांचं लग्न ठरवून द्यावं. आज त्यांच्या परतायचा दिवस होता. सुमेध निशाबद्दल संजयला कल्पना होतीच. काहीच अडचण नव्हती. जायच्या आधी उषा पहाटेच उठून बाहेर आली होती. एकटीच बागेतल्या झाडांकडे एकटक बघत बसली होती. परतायची वेळ झाली. सुमेध निशा खुश होते. विरह सहन होत नव्हता. पण उषाने सांगितलं, या आठवड्यातच आई बाबांना सांगून पुढची बोलणी करू. दोघी मुंबईला आल्या. आई बाबांचा विरोध नव्हताच. चटकन बोलून गेले, आता उषा एकटी पडणार. दोघी बरोबर वाढल्या. थोडे दिवस नाही करमणार. उषा म्हणाली, मला पण तिच्या शिवाय करमणार नाही अजिबात. मग जा की थोडे दिवस करवली बनून. नाही, मला कायमचं जायचंय. असं कसं? नोकरी करणार का तू? नाही, तिची सासू बनून. मला सुमेधच्या वडिलांशी लग्न करायचंय. काय? आई बाबा दोघे अगदी शॉकच झाले. अगं, वयात 23-24 वर्षाचं अंतर आहे. सुमेध फक्त निशापेक्षा 2-3 महिन्यांनी मोठा आहे. पण तेवढं चालतं. संजय तर 42 वर्षाचाच तर आहे, उषा म्हणाली. बघा, तुम्हाला पुढे निशाचं कसं होईल ही काळजी नाही. दोघी बहिणी आम्ही एकत्र राहू. खरं सांगू, तुम्हाला मला पहिल्या भेटीत संजय खूप आवडले. अगं, पण त्यांना चालेल का? ते तुम्ही माझ्यावर सोडा. आई बाबा तिची विचित्र अट ऐकून गप्पच झाले. काय बोलावं, कसं सांगावं काहीच कळेना. शेवटी त्यांनी नीरवमध्ये जाऊन त्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. तिथे गेल्यावर त्यांनी दोघांनी बघितलं. दोघेही छानच होते. सर्वच चांगलं होतं. तिथे गेल्यावर उषानी, संजय, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. संजयला काहीच कल्पना नव्हती. संध्याकाळ झाली. उषानी घरच्यांना सांगितलं, तुम्ही जरा नदीवर जाऊन येता का?
ते गेल्यावर उषाने मोगरा आणि अबोलीची फुलं उंजळीत घेतली आणि संजयच्या हातात ठेवली. तिच्या हाताचा स्पर्श झाल्यावर संजयच्या देहातून जणू काही वीजच चमकून गेली. हळुवारपणे त्याचा हात हातात घेऊन ती म्हणाली, 7 जन्माची गाठ आपली संजय. फक्त माझं नाव बदललंय. मला ह्या जन्मात पण स्वीकाराल का? संजयच्या डोक्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले होते. इतके दिवस कधीच लग्न न करण्याचा निर्णय क्षणात गळून पडला. अत्यंत प्रेमभराने तिचा हात हातात घेऊन त्याने तिला साथ दिली. आई वडील परत फिरून आल्यावर त्यांनी बघितलं होतं. अत्यंत आनंदात उभे होते दोघं, एकमेकांच्या हातात हात घालून. कोणाला काहीच कळणार नव्हतं. ज्या नियतीने त्यांना एकमेकांपासून दूर लोटलं होतं, त्याच नियतीने त्यांना एका अनोख्या बंधनात बांधून एकत्र आणलं होतं. आणि उषा, तिला तिचा मुलगा, तिचा नवरा मिळाला होता आणि बहीण सुनेच्या रूपात मिळाली होती. जेव्हा उषा पहिल्या वेळेस तिथे आली, तेव्हाच तिथले अबोली आणि मोगऱ्याचे झाड बघून तिच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. तेव्हाच तिला तिच्या नवरा आणि मुलाची ओढ लागली होती. आता दैवाने त्यांच्यावर सुखाची खैरात केली होती. धन्यवाद.